राधानगरी तालुक्यातील सुळंबीचं ग्रामदैवत रामलिंग मंदिराचा जीर्णोद्धार आणि कलशारोहण सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। माहेरवाशिणी आणि सुवासिनींनी कलश आगमन मिरवणुकीत उपस्थिती लावली होती। त्यामुळे आगमन मिरवणूक लक्षवेधी ठरली। 45 लाख रुपये खर्चून उभारलेलं रामलिंगाचं मंदिर संपूर्ण तालुक्यात लक्षवेधी ठरत आहे। गेली 3 दिवस भक्तिमय वातावरणात संपूर्ण गावच न्हाऊन गेलं होतं। ओम नमः शिवायच्या गजरात दूधगंगा नदी तीरावरील सुळंबी हे छोटेखानी गाव गेली 3 दिवस दुमदुमून गेलं होतं। निमित्त होतं ग्रामदैवत रामलिंग मंदिराच्या पुनर्प्राण प्रतिष्ठापनेचं आणि कलशारोहण सोहळ्याचं। या गावात सर्व धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडतात। ग्रामस्थांनी 7 महिन्यांपूर्वी ग्रामदैवत मंदिर उभारण्याचा संकल्प सोडला आणि बघता बघता 45 लाख रुपयांचं देखणं मंदिर उभारलं। त्यासाठी प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात लोकवर्गणी जमा केली। बुधवारी माहेरवाशिणी आणि सुवासिनींच्या प्रमुख उपस्थितीत कलशाची भव्य मिरवणूक काढली। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय व्यवस्थापक प्रमुख मंगेश भेंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं। त्यानंतर देवतांना जलाभिषेक घालण्यात आला। गुरुवारी कलश उठवण्याचा कार्यक्रम संपन्न झाला। या मंदिराचा चारधाम मंदिरांपैकी रामेश्वरम या मंदिराशी नजीकचा संपर्क असल्यानं त्याला विशेष महत्त्व आहे। राधानगरी तालुक्यातील सुंडे गाव शैक्षणिक पंढरी म्हणून ओळखले जाणाऱ्या माझ्या गावात रामलिंग मंदिराचं 3 दिवसाचा हा कार्यक्रम अगदी माहेरवाशिणी व माझ्या गावातील सर्व महिलांनी कलशारोहणाची मिरवणूक अगदी थाटामाटात धार्मिक वातावरणात अगदी सर्वांनी न्हाऊन घेऊन ही मिरवणूक अगदी चांगल्या प्रकारे काढली। 1300 लोकसंख्या असणाऱ्या गावाने गेली 7 महिन्यात 45 लाखाचा निधी गोळा करून माझं मंदिर पूर्णत्वास नेलेलं आहे। या सोहळ्यात ग्रामस्थांची एकजूट दिसून आली। या मंदिर उभारणीत माहेरवाशिणींचा मोठा वाटा असल्यानं ग्रामस्थांनी माहेरवाशिणींची ओटी भरून त्यांचं स्वागत केलं। हा सोहळा पार पाडण्यासाठी विजय मोरे, प्रदीप गुरव, चंद्रकांत पाटील, प्रवीण पाटील, दिनकर पाटील, विकास पाटील, सुभाष पाटील, आर.एस. पाटील, श्रीपती मोरे, शुभम पाटील, राजेंद्र बर्गे, आर.बी. पाटील, अशोक बर्गे आणि ग्रामस्थांनी परिश्रम घेतले।